हा प्रश्न थर्मोडायनेमिक्स या चॅप्टरवर सीईटी 2025 ला विचारलाय. ए सिस्टम इज कंप्रेस्ड adiabatically, then its temperature ऑप्शन ए increases, B decreases, C remains constant and D becomes zero. तर आता बघा, जेव्हा सिस्टीम ही adiabatically कंप्रेस्ड होते तेव्हा काय होतं, तर Q दॅट इज इक्वल टू 0 आणि Q दॅट इज इक्वल टू 0 म्हणजेच काय झालं, तर डेल्टा यू दॅट इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. मग जेव्हा जेव्हा तुमचं ही सिस्टीम adiabatically कंप्रेस्ड होते तेव्हा तेव्हा त्याची इंटरनल एनर्जी ही वाढते. इंटरनल एनर्जी वाढते तर इंटरनल एनर्जी फक्त आणि फक्त कशावर अवलंबून असते, तर ती टेम्परेचरवर अवलंबून असते आणि म्हणून टेम्परेचर इन्क्रीजेस. समजलं का? ऑप्शन ए इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस. समजलं? इतका सोपा प्रश्न आहे. आणि उलट दिलं असतं की adiabatically एक्सपांड तर टेम्परेचर काय झालं असतं, डिक्रीज झालं असतं. जर तुम्हाला असे चॅप्टर वाईज पीवायक्यू चे शॉर्ट व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही विंग्स ऑफ फिजिक्सच्या चॅनलला जा. तिथे प्लेलिस्टला तुम्हाला चॅप्टर वाईज असे पीवायक्यू चे शॉर्ट व्हिडिओ मिळतील. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.